ऑन द अर्थ आर 5 kg and 49 न्यूटन रिस्पेक्टिव्हली. आता त्यांनी सांगितलं आहे की वजन आणि वस्तुमान पृथ्वीवर किती आहे, 5 किलो वजन आहे आणि 39 न्यूटन एवढं काय आहे वस्तुमान आहे एका वस्तूचं. बरोबर, म्हणजे वजन म्हणजे मास किती आहे, किती आहे वजन 5 किलो. किती आहे शावती 5 किलो. आणि त्यानंतर वस्तुमान किती आहे, वस्तुमान म्हणजे किती आहे वेट, W किती आहे आपल्याकडे, किती आहे 49 न्यूटन. बरोबर, आता इथपर्यंत समजलं, इथपर्यंत आलो आपण. आता इथून बघू व्हॉट विल बी देअर व्हॅल्यू ऑन द मून. आता हे जे वजन 5 किलो पृथ्वीवर आहे हे चंद्रावर किती होईल, किमान 39 जेवढं वस्तुमान पृथ्वीवर आहे तर ते चंद्रावर किती असेल. Assume that the acceleration due to gravity on the earth is 1/6. चंद्रावर जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हे पृथ्वीच्या किती आहे 106 पट आहे, 106 पट आहे. आता त्या दिवशी मी तुम्हाला ग्रॅव्हिटी किती आहे तिथे 1/6 किती आहे 1/6 106. आता त्या दिवशी मी तुम्हाला गोष्ट सांगितली होती की मास हे अर्थवर राहिले, तुम्ही पृथ्वीवर राहिले किंवा चंद्रावर गेले कुठेही गेले तरी मास बदलतं का नाही. 5 किलोचा आहे तर एखादी वस्तू किती राहील 5 किलोची राहील. म्हणून मास काय राहील कॉन्स्टंट राहील. मास काय राहील कॉन्स्टंट. म्हणून इथं लिहायचं मास ऑन द मून. इथं तुम्ही लिहायचं चंद्रावरील वजन इज इक्वल टू मास ऑन द अर्थ. जेवढं चंद्रावर आहे तेवढंच काय असेल पृथ्वीवर. मग चंद्रावर जर 5 किलो आहे तर पृथ्वीवर सुद्धा किती किलो असेल 5 किलो. किती असेल 5 किलो. म्हणून मास भेटला आपल्याला 5 किलो 5 kg. पहिलं उत्तर भेटलंय हे बघा, पहिलं उत्तर 5 किलो. पण आता आपल्याला किती समजलं, दोन्ही उत्तर आले आपले. तुम्ही लागेल तर ते चेक करून घ्या. ज्याला याने मल्टिप्लाय करायचं त्याला वाटलं बघायचं. चला लिहून घ्या, सोल्युशन लिहून घ्या. एक्झाम्पल लिहायची. आला आपला आन्सर, समजलं उदाहरण.